भाई का वीडियो। रोज सारखं गाडीला चाबी लावून निघालो जिमला. आज काही तुम्हाला वर्कआउट दाखवू शकलो नाही, कारण की आज होतं आपल्याला लय काम, म्हणून घेतलं बजरंगबलीचं दर्शन, केली वर्कआउट. आज होता लेग वर्कआउट झाली, मग निघालो घरच्यासाठी. मग घरी येऊन सगळं रेडी होऊन मग आलो ऑफिसला आलो तर पाहतो तर काय प्रिंटरची तब्येत बिघडली होती. मग प्रिंटर डॉक्टर साहेबाला बोलावलं. डॉक्टर साहेब म्हणे की प्रिंटरमध्ये नाही आहे टोनर, म्हणून टोनरिंग टाकून प्रिंटरचं टोनर केलं फुल. मग चेकअप करून प्रिंटरची साफसफाई करून डॉक्टर साहेबानं पुरं केलं प्रिंटरले चेक. प्रिंटरची तब्येत बिघडल्याच्यानं आपलं काम होतं बंद. विशाल साहेब करत होते काम त्यांचं. डॉक्टर साहेबानं प्रिंटरची चेकअप करून हेल्थ रिपोर्ट काढली. प्रिंटरची हेल्थ रिपोर्ट होती ओके. डॉक्टर साहेब गेल्यावर प्रिंटरनं डबल लावल्या उलट्या करणं, प्रिंटरनं रोलरवर बी उलट्या केल्या. मग डॉक्टर साहेबाला डबल लावावं लागलं. मग डॉक्टर साहेब म्हणत की याच्या प्रिंटरच्या क्लच प्लेटा जायला आहेत, तर मग क्लच प्लेटा टाकल्या आणि प्रिंटरला केलं दुरुस्त. मग प्रिंटर दुरुस्त झाल्यावर म्हटलं थोडंसं काम करून घेऊ, तर तेवढ्यात आला भूपेन चहा घेऊन. मग भूपेननं ठेवला चहा आपल्या टेबलवर. मग म्हटलं आता कामाला देऊ थोडासा ब्रेक, पहिले घेऊ चहा पिऊन. चहा घेतच होतो तर तेवढ्यात माझ्या दिमागात एक गोष्ट आली की बुवा आपल्या घरी कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे, केवढं झालं तर ते पाहून घेऊ. तर ते पायासाठी पहिले घेतला चहा पिऊन. मग गेलो खाली राहुल भाऊले उठवायले, तर राहुल भाऊ होते झोपेल गाडीत. राहुल भाऊले म्हटलं उठा आपल्याला जाणं आहे. तो राहुल भाऊ म्हणत पहिले घेतो चहा पिऊन मी, चहा पिणं झाल्यावर मग जाऊ म्हणे. भूपेन भाई, तूने दारू कितने दिन से छोड़ी रे? 5 दिन हो गया। अभी कंटिन्यू कब तक करेगा? पीना ही नहीं है। आज की 4 या 5 आहे? नवीन वर्षापासून राहुल भाऊ आणि भूपेन यानं दोघांनं दारून सिगरेट सोडली. सिगरेट सोडली, दारू दारू पण सोडली, दारूही सोडली. दारू विमल तंबाखूचा आधी च्युइंगम खाओ, चिंगम बंदर बन जाओ. अभी देखना भाई, वीडियो आ गया तुम दोनों का. अभी पीना चालू करा तो मैं हूँ और तुम दोनों हो फिर. बोलने नहीं माहिती असते ना त्या दिवशी सोबत नाही. जिस दिन आकर पी के गया तो समझ गया कि उस दिन मेरे सामने झगड़ा हुआ तो हो गया नहीं, फिर मारपीट होता सीधे. जब तू मार रहे मैं सरेंडर करतो. उस दिन हुआ इधर दारू नहीं, काय घरी किती वेळ लागेल? दारू पी के घर में कलेश होता तो होता ही है, और सेहत और खराब. दारू छोड़ दो. मेरे घर से आवाज नहीं तो बोलना डायरेक्ट बर्तन फेंक के मार के बोलना फिर भी. भाई का वीडियो. भाई का वीडियो दिख रहा है अभी. मोनू को पैक बनाता हूँ. देखना तो देखने तो दे, हम क्या खा रहे क्या? अरे नहीं, भूपेन भाई भी वीडियो बना रहा. या सगळ्यांची एडीचाले पाहून निघालो राहुल भाऊ संग घरी कन्स्ट्रक्शन वर्क पायासाठी. गाडी राहुल भाऊ म्हटलं गाडीत दामटा आपल्याला पटकन जाणं आहे, पटकन पाहून नाही. घरी आलो तर पाहिलं कन्स्ट्रक्शन वर्करचा बी चालू होता चहा ब्रेक. तर मग काम काही चालू नव्हतं. मग थोड्या वेळानं चहा ब्रेक झाला. मग कन्स्ट्रक्शन वर्कर आले. मग लेंटरिंग टाकत होते संडास बाथरूमचं, तर ते तेवढं पाहिलं. मग तेवढं पाहून झालं. मग राहुल भाऊला म्हटलं आणा गाडी, चला ऑफिसला जाऊ. तर आणली गाडी. मग निघालो आम्ही ऑफिससाठी. राहुल भाऊनं दिलं मग मला ऑफिसला सोडून. मग मी गेलो वर, म्हटलं थोडंसं आता काम करून घेऊ. ऑफिसमध्ये बसलो मग आपल्या डेस्कवर आणि कामाला केली सुरुवात. मग काम करता करता झाली रात्र. कॉन्ट्रॅक्टरचं बिल चालू होतं म्हणून झाली रात्र. मग म्हटलं आता इकडे जेवण करून घेऊ. तर मग गेलो पुष्पांजली हॉटेलमध्ये. मग सगळ्या सर लोकांना विचारलं काय काय पाहिजे तुम्हाला. मग पुष्पांजली हॉटेलमध्ये गेलो, आणलं पार्सल घेतलं पार्सल पॅक करून निघालो. मग सीधा खाली माई वाट पाहत होते नारायण आणि कृष्णा. मग गाडीत पार्सल ठेवलं आणि गाडीत बसलो. नारायण हसत होता, काय काय आणलं म्हणे. मी म्हटलं बिर्याणीच आणली सगळ्यासाठी, लवकर घे म्हटलं, सगळ्याला भुका लागेल आहेत.
मग गाडी पांगुली त्यानं आणि त्याच्याजवळ दिले पार्सल. त्यानं टाकले वर नेऊन, वर ठेवले पार्सल, केले ओपन. मग बोलावलं सगळ्या सर लोकांना. मग बसलो आम्ही जेवण करायला. जेवण करून सारखं आलो घरी. आणि इथंच आपला ब्लॉग होते एंड.